उपस्थित सर्वांचे मी शब्द सुमनांनी स्वागत करते. लागले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एकच जाणतो मराठी, एवढ्या जगात एक मानतो मराठी, एवढ्या यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आत्ताच माझी मैत्रीण जोया हिने अध्यक्षपदाची सूचना मांडली, त्यास मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देते. विषमतेचा अंतर दूर साधतेच कार्यक्रमाची वाट कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी तिच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे मी शब्द सुमनांनी स्वागत करते. लागले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एकच जाणतो मराठी, एवढ्या जगात एक मानतो मराठी, एवढ्या यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आत्ताच माझी मैत्रीण जोया हिने अध्यक्षपदाची सूचना मांडली, त्यास मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देते. विषमतेचा अंतर दूर साधतेच कार्यक्रमाची वाट कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी नाव जान्हवी. आज 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी ही आपली मायबोली असून ती प्रेम, संस्कार व आपुलकीची भाषा आहे. चला तर आपण मराठीचा सन्मान राखू व प्रसार करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गोड तिचे प्रत्येक शब्द, मराठी माझी माय बोली, गोड तिचे प्रत्येक शब्द, मनात वसलेली ही भाषा, आपुलकीचा देते स्पर्श, आपुलकीचा देते स्पर्श. मराठी शब्द फुलांसारखे सुगंध त्याचा खास, मराठी शब्द फुलांसारखे सुगंध त्याचा खास. जपूया आपण माय बोली, हीच आपली ओळख खास, हीच आपली ओळख खास. मराठी शब्द प्रेमाचे संस्काराची खाण, मराठी शब्द प्रेमाचे संस्काराची खाण, तिच्या गोड बोलण्यातून जुळतात मने महान, जुळतात मने महान. आईसारखी माया तिची, गोड तिची वाणी, आईसारखी माया तिची, गोड तिची वाणी, मनात वसलेली ही भाषा, आपुलकीचे देते छाई, आपुलकीचे देते छाई. धन्यवाद. माझे नाव वैभव आहे. आज मराठी भाषा दिन साजरा करत आहोत. प्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस महान कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. मराठी ही खूप गोड, सुंदर व मराठी ही खूप सुंदर, मधुर व मराठी ही महाराष्ट्राची सुंदर भाषा आहे. अनेक संत, कवी आणि लेखकांनी मराठी भाषेचा गौरव वाढवला. चला तर आपण मराठी भाषेचा सन्मान. आज 27 फेब्रुवारी आपली मायबोली मराठी भाषेचा गौरव दिन आहे. सर्वप्रथम सर्वांना मायबोली मराठी भाषेच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस थोर मराठी भाषा दिनाच्या मराठी साहित्यकार कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे. दुसरी काढ.
मराठी भाषा ही खूप सुंदर भाषा आहे. जय मराठी जय महाराष्ट्र. मराठी भाषेचा असल्याचा गर्व आहे मला, मराठी असल्याचा अभिमान आहे मला, मराठी भाषा बोलण्याचा अभिमान आहे मला, मराठी भाषेत बोलण्याचा. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 27 फेब्रुवारी आहे. आपण सर्वजण मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत आहोत. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा महाराष्ट्राची शान, मराठी भाषा आपली महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते बा, भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते बा. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजनांनी, चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी अर्पिता. सर्वांना माझा नमस्कार. आज 27 फेब्रुवारी आपली मायबोली मराठी भाषेचा गौरव दिन. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी ही आपली ओळख, मायबोली आणि आपला अभिमान आहे. हा दिवस महाराष्ट्राचे थोर कवी आणि साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी फक्त भाषा नाही तर आपल्या संस्कृतीचे, इतिहासाचे व माणुसकीचे प्रतीक आहे. मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. धन्यवाद. फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असतो व 27 फेब्रुवारी म्हणजेच ती महान कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरी करत असतो. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे व मराठी भाषा ही आपली संस्कृती व संस्कारांची ओळख करून देते. तसेच मराठी भाषा आपल्याला आपली भावना व्यक्त करण्यास शिकवते. आजकालच्या आधुनिक जीवनात आपण वेगळ्या भाषा शिकतो, पण आपण मराठीचा मान ठेवायला पाहिजे. तसेच आपण मराठी बोलायला पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मराठीतील प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लेखक कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो. त्यांनी मराठी ही ज्ञानभाषा व्हावी म्हणून अथक परिश्रम घेतले. मराठी ही सुंदर भाषा आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. चला तर आपण मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. घेतलेली आहेत, छानपैकी भाषणं केलेली आहेत. त्यांच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, ते म्हणजे त्या भाषणांमधनं त्या मुलींनी 3 नंबर काढलेले आहेत आणि ज्यांनी भाषण केलं, ज्यांचे नंबर येतील त्यांच्यासाठी छोटंसं गिफ्ट त्यांनी आणलेलं आहे. ज्यांची नावं घेतली जातील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मग मराठी भाषेमध्ये कविता तुम्हाला आवडतात, गाणी आवडतात मराठी, त्याचबरोबर गोष्टी पण असतात, काही विनोद पण असतात. ठीक आहे. आता मी लांबलचक भाषण न सांगता तुम्हाला मराठीमधले एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट विनोदी शैलीची आहे. म्हणजे आपल्या मला वाटतं 7वीच्या धड्यामध्ये 7वीच्या मराठी पुस्तकामध्ये धडा सुद्धा आहे, गचक अंधारी म्हणून असा पाठ आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी काय केलेलं आहे की थोडी ती कथा जोडलेली आहे. त्या कथेचाच थोडासा भाग घेऊन कथा जोडलेली आहे, गोष्ट तयार केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असाच तुमच्यासारखाच 6वी 7वीचा वर्ग होता. मैदानावर मुलं रस्सीखेच खेळत होती आणि त्या मुलांमध्ये बंडू नावाचा मुलगा होता. आणि बंडूला चेंडू खेळायला खूप आवडायचं आणि तो एकटाच चेंडू खेळत होता आणि शरीराने धिप्पाड एकदम, आणि तो त्याचा आपलं खेळत होता. पण बाकीच्या मुलांनी त्याला डिवचलं, चिडवलं. हिंमत असेल तर ये आमच्या बरोबर रस्सी खेळायला. आता बंडू कोणत्याच गोष्टीला माघार नाही. म्हणलं त्यात काय एवढं, आलोच. इकडं 7-8 मुलं दोर ओढताय, इकडं हा एकटाच दोर ओढतोय. मैदानावर सगळे उभे, त्यांचा वर्गचे वर्ग, बाकीचे वर्ग उभे, सगळे जोर लागा की हैया, जोर लागा की हैया चाललेलं. बंडूने एकदाच म्हणलं बजरंग बली की जय. जशी दोरी ओढली तशी सगळे बदाबदा त्याच्या रेषेमध्ये सगळे खाली पडले. पडल्यानंतर मग
खेळाचा तास संपला, सगळे वर्गात गेले, सगळे चिडवायला लागले, अरे तुम्ही 7-8 जण काय कामाचे, तुम्ही काय उपयोगाचे, एकटा बंडू तुम्हाला आवरला नाही. मग आता वर्गामध्ये ती मुलांना खूप वाईट वाटलं, अरे आपल्याला बंडूने एकट्यानेच हरवलं, आता आपण याला काहीतरी करून हरवलंच पाहिजे, नाहीतर आपली सगळी आता बेइज्जती झालेली आहे. मग मुलं म्हणू लागले आपण याला कशामध्ये हरवू शकतो. तर मग मुलांनी विचार केला की हा ताकदीनं खूप आहे, तो काय आपल्याला आवरणार नाही, आपण एक काम करूया, याच्याबरोबर शर्यत लावूया. मग मुलांनी सुट्टी झाली, म्हणले बंडू काय हरकत नाही, तू आम्हाला रस्सी मध्ये जर हरवला असेल तर आम्ही तुला शर्यतीमध्ये हरवू, चल शर्यत लावायची का. बंडू म्हणला मी पळायची शर्यत लावणार नाही, माझ्याकडे सायकल आहे, सायकलची लावायची का. मग ही मुलं म्हणले अरे याच्याकडे तर ॲटलस सायकल आहे, जुनी सायकल, आपल्याकडे तर रेंजर आहे, याला असं हरवून टाकू. मग वर्गातले काही 4-5 मुलं म्हणले तुम्ही अंपायर राहायचं, 7-8 मुलं शर्यतीला तयार. म्हणले तुम्ही 7-8 काय, तुम्ही 10 सायकल घेऊन या, माझी एकच सायकल तुम्हाला बाद झाली. आणि मग ठिकाण ठरलं, सकाळी सकाळी जसे तुम्ही पहाटे उठून आले तशी पहाटेची वेळ ठरली, आपलं मारुतीचं मंदिर आहे असं, आणि इथून तिकडं साई मंदिराची टेकडी दिसते, त्या टेकडीपर्यंत शर्यतचं ठिकाण ठरलं. सगळे मुलं पहाटेचीच येऊन तिथं जमा झाले. जमा झाल्यानंतर सगळे मुलं तिथं जमा झाले आणि जो अंपायर होता तो मुलगा त्यांनी शिट्टी वाजवली आणि सायकलची शर्यत सुरू झाली. आता बंडूची ॲटलस सायकल जी बंडूनं पिटाळायला सुरुवात केली, तुम्हाला सांगतो सगळी मुलं त्याच्या पुढे रेंजर सायकल घेऊन, बंडू घुसला मधल्या गल्लीतनं, बाकीचे मुलं इकडच्या गल्लीनं, बंडू मधल्या गल्लीतनं, आणि मधल्या गल्लीतनं बंडूनी सायकल जोरात धावत धावत घेऊन गेला आणि त्या टेकडीच्या पुढे गेला. ही बाकीचे धापा टाकतायत, दम टाकतायत त्या टेकडीने सायकल चढवण्यासाठी. आणि मग बघतोय तर काय, सगळ्यांच्या पुढे बंडू हजर. आता बंडू म्हणला आता असं नाही करायचं, सगळ्यांनी मला खांद्यावर उचलून घ्यायचं, मारुतीच्या मंदिरापर्यंत न्यायचं, बजरंग बली की जय असं म्हटले आणि ते त्याला उचलून घेऊन चालले. आता गावातली सकाळ झालेली, शेताला इकडे तिकडे कामाला चाललेली माणसं म्हणले काय चाललंय मुलांचं, चांगले पळताय धावताय, एक जणाला उचलून चालले, छान चाललाय खेळ मुलांचा सकाळी सकाळी, अशी गंमत जम्मत होती. आता सगळी मुलं ती हरली त्याच्या पुढे. आता त्यांना पुन्हा एकदा काय झालं की खूप चिड आली, अरे हा बंडू जिंकला कसा काय, आपण तर इतक्या चांगल्या चांगल्या सायकल आणल्या होत्या. आता बाकीच्या मुलांनी वर्गामध्ये पुन्हा काय केलं की एक बेत आखला, म्हणलं आता पुढच्या वेळेस आपण गिअरची सायकल आणायची आणि बंडूला हरवायचंच. बंडू म्हणला परत उद्या तयार राहा. बंडू म्हणला मी तयारच आहे, या तुम्ही सकाळी सकाळी पाठी उठून. बरोबर. आणि सकाळी सकाळी जसा अंधार असतो त्या अंधारामध्ये पाठ उजडण्याची वेळ झाली असते, सगळे रेंजर सायकल घेऊन, आणि बंडू सुद्धा तिकडून आला आणि त्याला त्याच्या वर्गातल्या एका मुलाने सांगितलं की अरे त्यांनी गिअरचे सायकल आणलेले आहेत, आता तुझ्या सायकलला आवरणार नाही, बघ काय करायचं ते. आणि म्हणून म्हणलं काय होत नाही त्याला, मी बघतो त्यांना. पुन्हा ते आले तिथं मारुती मंदिराजवळ जमा झाले, थोडीशी अंधारात जमा आले, सकाळची पहाटेचीच वेळ, थोडासा अंधार. आणि मग सगळ्या एका पंच मुलगा होता त्याने शिट्टी वाजवली, सगळ्यांनी सायकल पिटाळायला सुरुवात केली. म्हणून म्हणला जाऊ दे सगळ्यांच्या पुढं. सगळे थोडेसे पुढे गेले आणि यांनी परत मधल्या गल्लीतून गावातल्या सायकल घातली. सायकल घातली तशी त्याची सायकल अंधारामध्ये कशाला तरी अडतळली आणि जाऊन पडला धडकन तिथं होतं कुंभाराचं घर. तिथं बघितलं तर त्यानं तिथं होतं एक गाढव बांधलेलं. म्हणलं सायकल राहू द्या मोरद्या बाजूला. त्यांनी ते गाढव होतं ते सोडलं आणि त्या गाढवावरच उडी मारली तशी त्याच्या एक लात कमरात घातली. तसं ते जोरात पळायला लागलं. मग बंडूला वाटलं आता हे चांगल्यापैकी परत आहे, म्हणून बंडूने अजून एक बुक्का मारला त्याच्यावरती पाठीवर. तसं ते आणखीनच जोरात पळायला लागलं. इकडे हे पहिला गेर टाकताय, दुसरा टाकताय, तिसरा टाकताय. बंडूचं गाढव असं वेगात पळालं तर ते टेकडी भरभर चढून गेलं. आणि सर्वात अगोदर बंडू त्या टेकडीवर जाऊन पोहोचला आणि गाढवाचं तोंड पुन्हा गावाच्या दिशेने केलं आणि त्याला परत एक लात टाकली. म्हणलं जा पळ आता तुझ्या मालकाच्याकडे. आणि मग बाकीची मुलं सायकल धापा टाकत चढवताय. एक जण वरती टेकडीवर गेला, त्याने डोक्यालाच हात लावला. अरे बंडू तर आपल्या आधी हजर, आता काय करायचं. सगळी मुलं आली, म्हणलं काय नाही आपलं ठरलंय, आज तुम्ही सायकल पण आणली नाही तरी जिंकलोय, उचला मला, चला बजरंग बली की जय. चालले खांद्यावर घेऊन उचलून त्याला मारुती मंदिरापर्यंत. आता मात्र मुलं खूप चिडली. आता म्हणले याला कोणत्याही परिस्थितीत हरवायचं नाही, तर आता आपली फार बेइज्जतीच झालेली वर्गामध्ये आणि हा आपल्याला आवडतच नाहीये. मग त्या मुलांनी काय केलं, घरामध्ये म्हणलं आता काय करूया की आपण एखादी चार्जिंगची स्कूटी आपल्या दादाकडे आहे तीच आणूया, पण याला हरवायचं म्हणजे हरवायचंच. आणि मग बंडू म्हणला या दुसऱ्या दिवशी परत एकदा शर्यत लावू आपण. मग 1-2 मुलांनी म्हटले आपल्या मोठ्या दादाला वगैरे घेऊ, त्याची चार्जिंगची स्कूटी वगैरे घेऊ आणि मग तिच्यावर बसू, पण एक कोणता तरी आपल्याला लवकर तिथं त्या शर्यतीच्या ठिकाणी पोहोचायचं आणि बंडूला हरवायचं. बंडू म्हणला मी काय भीतोय काय, या तुम्ही तयारीत. बंडूनी मग घरी एक मस्तपैकी एक मोठं दांडकं बनवलं. त्याला माहिती आहे आता काय आयडिया करायची आपल्याला.
बरोबर, काय युक्ती वापरायची. त्याने असं एक चांगलं दांडकं बनवलं आणि म्हणलं या तुम्ही कसल्या तयारीत. पुन्हा पहाटेची वेळ, सकाळी मारुती मंदिरामध्ये सगळे जमा झाले. आले का सर्व? आले. सर्वांनी सायकली मांडल्या. त्यांनी ती चार्जिंगची स्कूटी मंदिराच्या मागच लपून ठेवलेली. पण बंडूला एका मुलाने सांगितलं, बंडू आज म्हणले त्यांनी चार्जिंगची स्कूटी आणलेली, ती खूप वेगाने पळते. म्हणलं बंडू म्हणला घाबरूच नका, इकडे काय माझ्याकडे बघा कसं. ते एका मुलाला सांगितलं. आणि मग आले मंदिरात. झाली शर्यत सुरू. शर्यत सुरू झाल्यानंतर अंधाराचीच थोडीशी वेळ होती. पुन्हा या मुलांनी बंडूला पुढे जाऊ दिलं. जाऊ दिल्यानंतर बंडू पुन्हा गावात न घुसला. पहाटेच्या अंधाराची वेळ. आता तिथं आला होता एक वाघ शिकारीसाठी, बरोबर. आणि तो वाघ शिकारीसाठी आला होता. तो एका झोपडीजवळ आला. त्या झोपडीच्या खिडकीतून तो बघतोय, तर तिथं काय झालं होतं, एक बाळ रडत होतं. बाळ रडत असताना त्याची आई आली आणि आई म्हणाली, अरे बाळा रडू नको, गप्प बस, वाघ येईल तुला खाऊन घेईल. बाळ आणखीनच मोठ्याने रडते. त्याच्यानंतर थोड्या वेळाने आई म्हणली, अरे बाळा रडू नको, राक्षस येईल. बाळ आणखीनच जोरात रडते. थोड्या वेळाने पुन्हा आई म्हटली, आता तुला रडू नको, टबाक येईल आणि तुला उचलून नेईल. तसं म्हटल्यावर ते बाळ गप्प झालं. त्याला वाटलं काय टबाक टुबाक, बरोबर, वाघ बघतोय हे सगळं. आणि मग बंडू आपला मधल्या गल्लीने सायकल घेऊन पळतोय आणि ती सायकल तिथं गेल्यानंतर त्या घराजवळ टाकून दिली. आणि तितक्यात वाघ पण तिथं मागे सरकला आणि त्या गाढवांजवळच येऊन थांबला. आणि बंडूनं बघितलं की अरे इथं हे मोठंच गाढव दिसतंय सर्वात जास्त. आणि म्हणून काय केलं की बंडू जसं सायकल टाकली तसं पळत पळत जाऊन उडी मारली नेमकी वाघावर उडी मारली. आणि त्याच्या पाठीवर तो बसला. त्याला वाटलं आता हे टबाकच बसलं काय माझ्या पाठीवर. ते मूल घाबरलं, म्हणजे हे टबाकच असेल. वाघाला वाटलं आज माझं काही खरं नाही. बंडूने वरून परत एकदा अंडक काढलं. एक जरा ठोका मारला त्या वाघाच्या. वाघ म्हणला आता काय खरं नाही, आज मिळवलं पुरता मी. वाघ इतक्या जोराने उड्या मारत झपा मारत पळायला लागला. ती विचारता सोय नाही, इकडं चार्जिंगची स्कूटी कुठं आणि तो वाघ कुठं. इतकं वेगाने पळाला की थोडस त्या टेकडापर्यंत पोहोचेपर्यंत थोडस उजेडलं दिसायला लागलं. बंडू बघतोय खाली काय, तर खाली म्हणतो वाघ आहे. आता म्हणतो माझं काही खरं नाही आज. कसा बस त्या टेकडाच्या पर्यंत बंडू पोहोचला आणि त्यांनी उडी मारून घेतली टेकडावर. वाघ पण म्हणला मी पण वाचलो. आणि बंडू म्हणतो मी पण वाचलो. आणि नंतर आजूबाजूला बघतोय, अरे आपण तर टेकडावर शर्यतीच्या ठिकाणी आलोय. पुन्हा ही मुलं ती स्कूटी बाजूला लावून आणि त्या धापा टाकत पळताय वरती त्या टेकडाने. पाहताय तर बंडू तिथं हजर. बंडू म्हणला आता काय माझ्याकडे सायकल पण नाही, काय नाही, उचला. सगळ्यांनी परत एकदा त्याला खांद्यावर उचललं. बजरंगबली की जय, चला मारुती मंदिराकडे. पण बंडूचा काही पराभव झाला नाही. तर अशा प्रकारची विनोदी गोष्ट होती. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की आपली मराठी भाषा खूप छान आणि सुंदर आहे. त्यामध्ये कविता असतात, गाणी असतात, गोष्टी असतात, पण त्या आपण वाचल्या पाहिजेत. आता जाता जाता फक्त एकच संदेश आहे आपल्याला. मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो, पण आपण एक नेहमी डोक्यात ठेवलं पाहिजे, बरोबर. तर आपण असं डोक्यात ठेवलं पाहिजे की एखाद्यावर आपण मराठी भाषा बोलण्याची सक्ती किंवा बळजबरी करायची नाही. मराठी भाषेमध्ये काय चांगलं आहे ते त्याला पटवून द्यायचं. हा. आणि मग एखाद्याला सक्ती करायची नाही. बऱ्याच वेळा आपण बातम्या वगैरे बघतो पा, तर एखादा माणूस जर आपल्या भारतातल्या दुसऱ्या भाषेमध्ये बोलत असेल तर त्याच्यावर काय होतो, हल्ला होतो. आमची मराठी भाषा तू का बोलत नाही, आमची मराठी भाषा तू का शिकला नाही, म्हणून त्याच्यावर बरेचसे नवतरुण जे असतात ना ते काय करतात, त्याच्यावर हल्ला करतात. न करता आपण थोडं समजदारीने घेतलं पाहिजे. उलटी आपली भाषेच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या त्यांना समजून पटवून दिल्या पाहिजे, म्हणजे त्यांना पण आवड होईल आणि ते पण बोलतील. ठीक आहे. तर माझं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. माझे नमस्कार. सर्वप्रथम मी आभार मानतो आपले शाळेचे मुख्याध्यापक श्री घुले सर, ज्यांनी कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी संधी दिली. त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार मानतो. त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपणास मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता 7वीच्या वर्गाकडे होते. त्यांचे मी खूप खूप आभार. सोबतच वेळ काढून आलेले तुम्हा सर्व विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर आणि आपल्या शाळेतील सर्व मामांनी आपल्या स्टेजची व्यवस्था करून दिली, त्यांचे खूप खूप आभार. त्यानंतर जोया शेख आणि सृष्टी चुंबळे यांनी खूप छान असे सूत्रसंचालन केले, ते बदल मी त्यांचे आभार मानतो. आणि आपले कार्यक्रमाचे अध्यक्षाचे वतीने कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.
अतिशय उत्कृष्टपणे सूत्रसंचालन केलेलं आहे. कार्यक्रमाचं नियोजन छान प्रकारे केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भाषणं केली त्यांच्यासाठी त्यांनी एक प्रोत्साहन म्हणून चॉकलेट वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्यातूनच त्यांनी नंबर काढून त्यांना बक्षीस दिलेलं आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम सगळ्या वर्गांचे इथून पुढे होत आणि ज्या विद्यार्थिनींनी इथे सूत्रसंचालन केलंय त्यांचं विद्यालयाच्या वतीने मी पहिल्यांदा शब्दसुमनाने अभिनंदन करतो. 1 2 3 क्लॅप गो.